जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळूनवस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच घेऊन आलो पहा. बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर होतील. त्याच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती पाठवल्या जातील. सराव संच परीक्षेच्या आधी उपलब्ध करून दिला जाईल. रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच युट्यूब आणि फेसबुक वरती व्ह्यू राहील. अनलिमिटेड व्ह्यू मध्ये तुम्हाला पाहता येईल. प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील. जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल. विद्यार्थी मित्रांनो, सराव टेस्ट पैकी गुण मिळेपर्यंत वारंवार सोडवत चला. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची सुविधा आम्ही तुम्हाला देत आहोत. त्या निकालामध्ये तुम्ही शिक्षक, पालक, विद्यार्थी सर्वजण तो निकाल पाहू शकतात. आपल्याबरोबर आपल्या महाराष्ट्रातील इतर मित्रांचे किती गुण येतात, आपले किती गुण येतात त्याचं तुम्ही अवलोकन करू शकता. पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील, ज्याच्या प्रिंट काढून तुम्ही अभ्यास करू शकता. संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत. 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचे संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हमी आम्ही देत आहोत. या सर्व गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, त्याची लिंक ही युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. व्हॉट्सअपचा चॅनल फॉलो करायचा आहे, त्यावरती सर्व लिंक ज्या त्या विषयाच्या भाषा, गणित आणि बुद्धिमत्तेचे 3 वेगवेगळे व्हॉट्सअप चॅनल आहेत. त्या चॅनलवरती तुम्हाला लिंक येणार आहेत, त्याचा तुम्हाला उपयोग होईल. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, बेल आयकॉनला दाबा. बरेच विद्यार्थी युट्यूबचे व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. तुम्हाला लाईव्ह तासिकेचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांमधील ग्रुपमध्ये, शाळेच्या ग्रुपमध्ये, इतर ग्रुपमध्ये शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या गोष्टीचा लाभ घेतील. पहा, आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वे केला असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच 5,000, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह बॅच 25,000 पर्यंत फीस आकारणी करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत. परंतु आमच्या या शाळेच्या उपक्रमांतर्गत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आम्ही हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून देत आहोत. तरी आपण या गोष्टीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. 4थी आणि 5वीतील शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी याला फायद्याचा आहे. चला, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी, गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचे आयोजन केले आहे. भाषा विषयासाठी आपल्याला 4 उतारे, 20 प्रश्न आणि 25 गुण असणार आहेत. ते 25 गुण पैकी पाडण्यासाठी आपण बाजारातून कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक खरेदी करतो. त्यामध्ये आपल्याला 50 ते 60 उताऱ्याचा अभ्यास करता येतो. तेवढाच उताऱ्याचा अभ्यास आपल्याला पैकी गुण घेण्यासाठी परिपूर्ण नाही. त्यासाठी आम्ही घेऊन आलो 200 प्लस पीडीएफ उतारे, 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट, 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका तुमच्यासाठी भाषा विषयासाठी घेऊन आलो आहोत. तरी 4थी आणि 5वीत शिकणाऱ्या महाराष्ट्रातील शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती. मी सोमनाथ सोनवणे, जवाहर नवोदय उतारा क्रमांक 145 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयातील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 145 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्यांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नांचे 25 गुण 100% मिळवा. अगदी खात्रीशीर सूचना एवढीच आहे. तुम्हाला व्हॉट्सअप वरती, टेलिग्राम वरती वेळच्या वेळेला सराव टेस्टच्या लिंक पाठवल्या जातात. त्या लिंक सोडवत चला. पैकी गुण मिळेपर्यंत त्या टेस्ट सोडवा जेणेकरून तुम्ही भाषा विषयात पैकी गुण घेता. पहा, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 145 स्क्रीन वरती. उतारा काळजीपूर्वक वाचा विद्यार्थी मित्रांनो. वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चॅट बॉक्स मध्ये टाईप करा जेणेकरून आपल्याला या उतार्यावरील 5 प्रश्नांची उत्तरे बरोबर देता येतील. तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी.
अभिनंदन क्षितिजा, साक्षी, प्रशांत, सृष्टी, श्रेया, यशस्वी भवर, प्रदीप, कृष्णा, वैष्णवी, पूनम, हुमेर, तुमचं अभिनंदन. हुमेर वाचून झालंय नक्की? स्वतःचं नाव का टाईप करतोय तू? स्वतःचं नाव टाकू नको, मला माहिती आहे तू हुमेर आहे. अनुष्का थोरवे, युवराज थोरवे, चला अभिनंदन. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या वाचनाचं स्पीड अगदी चांगलं वाढत चाललं आहे. 1 मिनिटाच्या आत तुमचा उत्तरा वाचून झाला आहे. पहा, निसर्ग कोपल्यानंतर मानवावर कोणत्या कोणत्या प्रकारचे संकट येतात आणि निसर्ग कोणत्या कोणत्या प्रकारचे संकट मानवाला त्रासदायक करू शकतात याबद्दल या उत्तरामध्ये माहिती दिली आहे. तुमच्यासाठी हा उत्तरा घेऊन आलो आहे. उत्तरा क्रमांक 145 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. उत्तरा क्रमांक 145, निसर्गातील वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला त्रास देणाऱ्या असतील तर या घडामोडी म्हणजे संकटाची मंदी आणि जरा जोराचा वारा सुटला तर काही नुकसान होत नाही. जास्त जोराचा वारा म्हणजे वादळ आले तर मात्र झाडे पिके पडतात, घराचे नुकसान होते. हलका किंवा मुसळधार पाऊस ठराविक पडला तर फार नुकसान होण्याची संभावना नसतो. मुसळधार पाऊस खूप काळ पडला तर मात्र नद्यांना महापूर येऊन नुकसान होण्याचा संभव असतो. पाऊस अजिबातच नाही तर नुकसानच होते. भूकंप, वीज पडणे हे सुद्धा निसर्गाचे संकटच असते. नैसर्गिक संकटांना तोंड देणे सहजपणे शक्य नसते. नैसर्गिक संकटे काही ना काही किंवा अतिशय नुकसान करतात. नैसर्गिक संकटाचे आपल्याला आधी सूचना मिळतेच असं नाही. पहा, अशा प्रकारचा उत्तर आहे. उत्तरा क्रमांक 145, नैसर्गिक संकट कोणत्या कोणत्या प्रकारचे येतात आणि त्याच्यामध्ये मानवाचं काय काय नुकसान होतं याबद्दल माहिती आलेली आहे. चला, ज्यांचं वाचून झालंय त्यांचं खूप खूप अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न पहिला, टिंबटिंब ही सुद्धा नैसर्गिक संकटच आहे. टिंबटिंब पडणे आणि पर्याय डी यापैकी नाही. चला, स्क्रीन स्टॉप झाली का? प्रश्न पहिला, टिंबटिंब हे सुद्धा नैसर्गिक संकट आहे. चला, योग्य उत्तर टाईप करा. ओळ क्रमांक खालून तिसरी ओळ आहे. चला, प्रशांतचं उत्तर आलंय पहा. प्रशांत सी उत्तर म्हणतोय. भूकंप, वीज पडणे हे सुद्धा नैसर्गिक संकटच आहे. प्रशांत. श्रेया चौरे सी उत्तर. कृष्णा खाडे सी उत्तर. क्षितिजा खाडे सी उत्तर. वैष्णवी सोनवणे सी. यशस्वी भवर श्री. यशस्वी काल येणार होती ना शाळेतून? आली नाहीस? हुमेर सी उत्तर देतोय. अभिनंदन हुमेर. चला विद्यार्थी मित्रांनो, जेवढे लाईव्ह तासिकेला असतात त्यांनी आपल्या उत्तर टाईप करा जेणेकरून आपण या तासिकेमध्ये सहभागी असू. अक्षता सानप सी उत्तर. प्रदीप सानप, कृष्णा सानप सी उत्तर. युवराज थोरवे सी उत्तर. चला, खूप छान. प्रश्न पहिला, टिंबटिंब हे नैसर्गिक संकट आहे. पहा, प्रशांत ओळ क्रमांक टाकली. अभिनंदन प्रशांत. पहा, खालून तिसरी जर ओळ वाचली, होते. भूकंप, वीज पडणे हे सुद्धा नैसर्गिक संकटच आहे. अभिनंदन प्रशांत. प्रशांतने ओळ क्रमांक शोधली पहा आणि योग्य उत्तर टाकलंय. सृष्टीगंडा सी उत्तर. अनुष्का थोरवे सी उत्तर. सृष्टी ओळ क्रमांक सांगते. अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला, टिंबटिंब हे सुद्धा नैसर्गिक संकटच आहे. योग्य उत्तर पर्याय सी. भूकंप, वीज पडणे सी उत्तर दिलेलं सर्वांचं अभिनंदन. सर्वांचंच बरोबर आलं आहे, कोणाचंही चुकलेलं नाही. पूनम कर्डिले सी उत्तर. अभिनंदन पूनम, तुझं पण. चला, खूप छान प्रतिसाद तुमचा पहिल्या प्रश्नाचा. दुसरा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न दुसरा, संकटांना तोंड देणे टिंबटिंब. संकटांना तोंड देणे टिंबटिंब. कृष्णा खाडे सी उत्तर.
कृष्णा टॅब वरून आणि मोबाईल दोन्हीवरून तास करतोय का तू? कृष्णाकडे कोणत्या तरी एकाच ह्याच्यावर कर जेणेकरून नेट पुरण. चला दुसरा प्रश्न, संकटांना तोंड देणे याचं योग्य उत्तर द्यायचंय. पर्याय ए काम करणे, पर्याय बी कठीण परिस्थितीवर मात करणे, पर्याय सी सोप्या कामांना तोंड देणे, पर्याय डी सर्वच. पहा, याचं उत्तर उतार्यामध्ये नाही. आपल्याला आपल्या व्याकरणाच्या किंवा आकलनावर आधारित प्रश्न आहे. व्याकरण संकटाला तोंड देणे याचा अर्थ काय होतो पहा. पर्याय ए काम करणे म्हणजे संकटाला तोंड देणे, पर्याय बी कठीण परिस्थितीत मात करणे म्हणजे माणसावर जे वाईट दिवस येतात किंवा वाईट परिस्थिती येतात त्याच्यात मात करणे म्हणजे संकटाला तोंड देणे, पर्याय सी सोप्या कामात तोंड देणे आणि पर्याय डी सर्वच. चला योग्य उत्तर, वैष्णवी सोनवणे बी उत्तर, प्रशांत सानप बी, क्षितिजा खाडे बी, कृष्णा खाडे बी, ओम सोनवणे बी, यशस्वी भोवर बी, प्रदीप सानप, कृष्णा सानप बी, श्रेया चौरे बी, अक्षता सानप बी. चला खूप छान. श्रेया प्रश्न क्रमांक चुकलाय तुझा, एक टाकलाय तू, एक नाही, दुसरा प्रश्न श्रेया. सृष्टी गंधा बी, युवराज सुर्वे बी. चला अभिनंदन तुमचं, खूप छान. दुसऱ्या प्रश्नाचंही अगदी योग्य उत्तर. उमेर बी उत्तर देतोय, अभिनंदन उमेर तुझं, खूप छान. अगदी दुसऱ्या प्रश्नाचंही सर्वांचंच बरोबर उत्तर, कोणाचंही चुकलं नाही. विद्यार्थी मित्रांनो, संकटाला तोंड देणं म्हणजे योग्य उत्तर पर्याय बी कठीण परिस्थितीवर मात करणं. आपल्याला आयुष्यामध्ये भरपूर संकट येतात परंतु आपल्याला त्याला तोंड द्यावं लागतं. कृष्णा खाडे बी, युवराज थोरवे बी, अनुष्का थोरवे बी उत्तर. चला तुमचं अभिनंदन, खूप छान. दुसऱ्या प्रश्नाचा योग्य उत्तर तुमच्यासाठी. प्रश्न तिसरा स्क्रीनवरती, पूनम कर्डिले बी उत्तर, अभिनंदन पूनम तुझं. चला तिसरा प्रश्न स्क्रीनवरती टाकला आहे. प्रश्न तिसरा, कोणत्या संकटाची सूचना आपल्याला मिळत नाही? कोणत्या प्रकारचे संकट जे असतात ते आपल्याला त्याची आधी सूचना मिळत नाही? पर्याय ए कृत्रिम, पर्याय बी भांडण्याची, पर्याय सी नैसर्गिक आणि पर्याय डी यापैकी नाही. कोणत्या संकटाची सूचना आपल्याला आधी मिळत नाही? उतार्याच्या शेवटच्या ओळीमध्ये उत्तर. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी शेवटची ओळ वाचली त्यांचं कोणाचंही उत्तर चुकलं नाही. अभिनंदन वैष्णवी, वैष्णवीने ओळ क्रमांक टाकली. यशस्वी भवर सी उत्तर, ओम सोनवणे सी उत्तर, कृष्णा खाडे सी उत्तर. चला अभिनंदन तुमचं. प्रशांत सी उत्तर, वैष्णवी सोनवणे ओळ क्रमांक प्लस प्रश्नाचं उत्तर पण टाकलंय, अभिनंदन वैष्णवी. सी उत्तर नैसर्गिक, ओम म्हणतोय लास्ट लाईन, अभिनंदन ओम तुझं. क्षितिजा खाडे सी उत्तर. पहा विद्यार्थी मित्रांनो, या उत्तरावर सगळ्यांचेच उत्तर बरोबर यायला लागले. तुमचं खूप खूप अभिनंदन. म्हणजे तुमचं वाचण्याचं स्पीड आणि उत्तर शोधण्याचं स्पीड अगदी योग्य, खूप छान. यशस्वी भोवर शेवट म्हणते, श्रेया चौरे शी उत्तर, हुमेर शी उत्तर, उमेर अत्तार अभिनंदन तुझं. सृष्टीगंधा शी उत्तर, युवराज थोरवे शी उत्तर. विद्यार्थी मित्रांनो खूप छान, तीनही प्रश्नाचे अगदी योग्य उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. प्रश्न तिसरा, संकटाच्या काळात सूचना मिळाल्या, कोणत्या संकटाची सूचना आपल्याला मिळत नाही? योग्य उत्तर पर्याय सी. सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, खूप छान. चला विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर, खूप छान. कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही. तुमच्या सर्वांचं अभिनंदन. तुमच्यासाठी चौथा प्रश्न स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, नद्यांना महापूर येऊन नुकसान होण्याचा, नद्यांना महापूर येऊन नुकसान होण्याचा. अनुष्का थोरवे तिसऱ्या प्रश्नाचं शेवटचं उत्तर म्हणते, अभिनंदन अनुष्का. चला चौथा प्रश्न तुमच्यासाठी स्क्रीनवरती. प्रश्न चौथा, टिंबटिंब नद्यांना महापूर येऊन नुकसान होण्याचा. पर्याय ए अशक्यता, पर्याय बी संभव, पर्याय सी अतिशय, पर्याय डी यापैकी नाही. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा, नद्यांना महापूर येऊन नुकसान होण्याचा. जर खूप मुसळधार पाऊस पडला आणि नद्यांना जास्त पाणी आलं
तर नदीच्या पात्रामध्ये ते पाणी मावत नाही आणि ते नदीचं पाणी नदीच्या पात्राच्या बाहेरच्या शेजारच्या शेतामध्ये शेजारच्या गावामध्ये घुसतं आणि त्याला आपण महापूर आला म्हणतो. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथ्याचं पर्याय ए अशक्य, पर्याय बी संभव, पर्याय सी अतिशय, पर्याय डी यापैकी नाही. चला योग्य उत्तर ओम सोनवणे सी उत्तर होते बा अतिशय. कृष्ण सोनवणे बी उत्तर. ओम सोनवणे चौथ्या आणि पाचव्या लाईन मध्ये उत्तर. हलका व मुसळधार पाऊस ठराविक पडला तर फार नुकसान होण्याचा संभव नसतो. नद्यांना महापूर येऊन नुकसान होण्यास होण्यास पहा. योग्य उत्तर टाइप करा. यशस्वी भवर बी उत्तर. प्रशांत सानप बी उत्तर. अक्षता सानप बी उत्तर. क्षितिजा खाडे बी उत्तर. वैष्णवी ओम प्रशांत ओळ क्रमांक सांगताय तुमचं अभिनंदन. क्षितिजा खाडे बी उत्तर. प्रदीप सानप कृष्णा सानप बी उत्तर. अनुष्का थोरवे बी उत्तर. श्रेया चौरे बी उत्तर. यशस्वी भवर युवराज थोरवे बी उत्तर. सृष्टी गंगाळ बी. पूनम कर्डिले बी उत्तर. चला उमेर बी उत्तर. अभिनंदन. चला सर्वांचंच अभिनंदन. खूप छान. बऱ्याच जणांनी ओळख क्रमांकही टाकले. सृष्टी युवराज आणि यशस्वी यांनी ओळख क्रमांकही टाकले. तुमचं खूप खूप अभिनंदन. प्रश्न चौथ्याचं योग्य उत्तर आहे बी. पहा नद्यांना पूर येऊन नुकसान होण्याचा संभव असतो. म्हणजे त्याच्यात काय म्हणलंय पहा. हलका किंवा मुसळधार पाऊस ठराविक पडला तर फार नुकसान होण्याचा संभव नसतो. हलका किंवा मुसळधार पाऊस पडला. हलका पाऊस पडला तर नद्याला पूर येत नाही, परंतु मुसळधार जर पाऊस पडला तर मात्र नद्यांना पूर येतो. त्यामुळं नद्यांना पूर येऊ नये, येऊन नुकसान होणे तर पर्यायी संभव. सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. काही जणांनी हे दिलं होतं अशक्य हे उत्तर दिल्या. काही विद्यार्थ्यांचं उत्तर चुकलं होतं. काही शी दिलं होतं अतिशय. सी उत्तर हे चुकीचं आहे. बी उत्तर अगदी बरोबर. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन. चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न. प्रश्न पाचवा. मरुत या शब्दाचा उतार्यात आलेला शब्द. मरुत या शब्दाचा उतार्यात आलेला शब्द. मरुतचा समानार्थी शब्द शोधायचा आहे आपल्याला. पर्याय ए वारा, पर्याय बी संकट, पर्याय सी माहित, पर्याय डी मारुती. मरुत याचा समानार्थी शब्द उतार्यात आलेला. योग्य उत्तर. चला वैष्णवी ए उत्तर. वारा म्हणते. प्रशांत बी उत्तर. संकट म्हणतोय. चला कोणाकोणाचा आता अभ्यास चांगला आहे ते बघू आपण. क्षितिजा खाडे ए उत्तर. कृष्णा खाडे ए उत्तर. चला ओम सोनवणे हे उत्तर देतोय. मरुतचा समानार्थी शब्द उतार्यात आलेला वारा म्हणतोय तो. प्रशांत बी म्हणतोय संकट. चला यशस्वी भवर हे उत्तर. सृष्टी गंगाळ हे उत्तर. अनुष्का थोरवे हे उत्तर. चला बरेच जण एकमेकाचं बघून टाकताय, तरी तुमचं स्वागत. कारण तुम्ही लाईव्ह तासिका करून अभ्यास तरी करताय. पहा याच्यामुळं मरुतचा समानार्थी शब्द आपल्याला आयुष्यभर कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे. कारण आपण याचा लाईव्ह तासिकामध्ये वाचलं होतं, ऐकलं होतं आणि उत्तर दिलं होतं. त्यामुळं आपल्याला इतक्या प्रकारे अभ्यास झाल्यामुळे आपला हा प्रश्न परीक्षेत जर आला चुकून तर आपलं उत्तर चुकणार नाही. सृष्टी गंगाळ हे उत्तर. अनुष्का थोरवे हे उत्तर. उमेर हे उत्तर. चला सर्वांचं अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, ज्यांनी हे उत्तर दिलंय त्या सर्वांचं अभिनंदन. हे उत्तर अगदी बरोबर. मरुतचा समानार्थी शब्द वारा, अनिल, वायू, हवा हे समानार्थी शब्द आहेत आणि उत्तरामध्ये आलेला शब्द वारा. हे उत्तर अगदी सर्वांचं बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, अद्याप आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तिथून तुम्ही जॉईन होऊ शकता. व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा, त्यावरती तुम्हाला सर्व लिंक उपलब्ध आहेत. युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून लाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. त्याचबरोबर युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला लाईक करा विद्यार्थी मित्रांनो आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी या सुविधेचा लाभ घेतील.
टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन करण्याचा फायदा सांगतो. व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात. टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावर मेसेज डिलीट होत नाहीत. तुम्हाला सर्व लिंक टेलिग्रामवरती उपलब्ध होणार आहेत. पहिल्यापासूनच्या सर्व लिंक टेलिग्रामवरती उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्याची ही लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे. चला आपण उतारा क्रमांक 145 इथे पूर्ण केला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.